दूध संघ हा उत्पादकांचा आहे आणि त्याच्यामध्ये कुणी आणण्याचं कारण नाही, राजकारण विरहित चालणारा संघ आहे आणि जो सकाळी उठल्यापासून जे घाम गाळतो, कष्ट करतो, त्या माणसाचा सन्मान राखण्याचा प्रयत्न गोकुळमध्ये या आमच्या गोकुळच्या संचालक मंडळाने केलेला आहे, चेअरमननी केलेला आहे की ताबडतोब त्या प्रक्रिया सगळ्या पूर्ण करा आणि आम्हाला या प्रश्नांचं नोटिसा दिला, त्याचं उत्तर आम्हाला तुम्ही दिलं पाहिजे. नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या. आज या ठिकाणी AR दुग्ध यांच्या दारामध्ये आज प्रचंड प्रमाणामध्ये दूध उत्पादक, दूध संस्था उत्पादक गोळा झालेले आहेत. काही गोष्टीला अंत असतो, म्हणजे ह्या 1200 दूध संस्था, माझी काही दूध संस्था यामध्ये अवसानात नाही आहे, परंतु मी एक दूध संस्थेचा प्रतिनिधी जिल्हा बँकेतला म्हणून मी या ठिकाणी इथं आलो आहे. पण अंत असतो, काही कारण असताना कोणतरी तक्रार करतं आणि दूध संस्थेना नोटिसा दिल्या जातात. मान्य आहे, लोकशाहीमध्ये तक्रार केल्यानंतर तुम्ही तपासलं पाहिजे, पण तपासाची प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे ना. आता गेले 2 दिवस काल नोटिसा दिल्या काही संस्थेना, यार इथं हजर नाहीत, आज नोटिसा दिल्या, चंदगडच्या लोकांना बोलल्याच आणि तर आज इथं यार हजर नाहीत. आणि मग अशा वेळी त्यामध्ये षडयंत्र प्रेशर करून ही नोंदणी तक्रारी प्रक्रिया पूर्णच होऊ नये अशा जर गोष्टी असतील तर ते आम्ही चालू देणार नाही. कारण आता त्याला शंका यायला लागलेली आहे. माननीय उच्च न्यायालयानं कोणती बाब यामध्ये सांगितलेली नाही, माननीय शासनानं याच्यामध्ये काय सांगितलं आहे की आम्हाला माहिती नाही, पण तक्रार केली ना तुम्ही लोकशाहीमध्ये, ठीक आहे, मग त्याची तक्रारीचं पूर्ण करून का देत नाही तुम्ही. माझ्यावर जर तक्रार कोणी केली असेल तर मी त्याला प्रतिसाद दिला पाहिजे, मी त्याला साथ दिली पाहिजे. या गोष्टी चुकीच्या आहेत. आज 1200 दूध संस्था आहेत, या अनेक वर्ष दूध घालतात, त्यांना बोनस मिळतो, त्यांना मतदान केलंय पूर्वी, यापूर्वी त्यांना सगळं दुधाच्या फरक मिळतो, दुधाच्या सगळ्या ज्या ॲनिमल हजबंडरीच्या सेवा आहेत त्या सगळ्या मिळतात. अनेक जवळजवळ आम्ही माहिती काढली, 1200 दूध संस्थांचं जवळजवळ 1.5 ते 2 लाखाच्या आसपास दूध हे गोकुळला येते. आणि ह्या संस्था बाद आहे म्हणायचं, ह्या संस्था नालायक आहेत म्हणायचं, ह्या संस्था कुठल्या तरी विशिष्ट भागातल्या नोंद झाल्यात म्हणायचं. आज आजराने चंदगड आले इथं, आज आम्ही वाचलं चंदगडच्या आमदारांनी की तिकडच्या सगळ्या होतात. चंदगडच्या आमदार साहेब, चंदगडच्या संस्थेनं नोटिसा काढल्या तुमच्या तालुक्यातल्या, ते बघा, ते बाजूला राहिलं आणि तुम्ही उगाच कारण असताना इकडच्या तिकडच्या संस्थेबद्दल तुम्ही बोलताय. हे राजकारणात आणू नका. दूध संघ हा उत्पादकांचा आहे आणि त्याच्यामध्ये कुणी आणण्याचं कारण नाही, राजकारण विरहित चालणारा संघ आहे. आम्हाला 2 रुपये मिळत होते गेल्या 5 वर्षापूर्वी, जादा आश्वासन दिलं गेल्या बॉडीनं, आम्हाला जो 17-18 रुपये जादा दिले. आम्हाला पशुवैद्यकीय सेवा दिला, आम्हाला इतर गोष्टी सबसिडी दिल्या, इतर गोष्टी आम्हाला दिल्या, पशुखाद्याचे दर कमी केले आणि जो सकाळी उठल्यापासून जे घाम गाळतो, कष्ट करतो, त्या माणसाचा सन्मान राखण्याचा प्रयत्न गोकुळमध्ये या आमच्या गोकुळच्या संचालक मंडळाने केलेला आहे, चेअरमननी केलेला आहे. आणि त्यामुळे आमची विनंती आहे, आता कदम न्याय लोकशाही आहे, तुम्ही तक्रार करायला तुम्हाला अधिकार आहे, पण त्याचं निरसन करण्याची जबाबदारी शासनाची आहे. त्यांनी ते ताबडतोब केलं पाहिजे आणि याच्यामध्ये कोणताही दबाव न आणता शासनानं ही प्रक्रिया पूर्ण करून आम्हाला निकाल दिला पाहिजे ना. मला जर कॅन्सर झाला असेल तर मला रिपोर्ट दिला पाहिजे की बरोबर कॅन्सर झाला मला म्हणून, तुम्ही देणार नाही, आम्ही काय ओळखायचं. आणि त्यामुळे आमची आम्हाला आज मागणी आहे की ताबडतोब त्या प्रक्रिया सगळ्या पूर्ण करा आणि आम्हाला या प्रश्नांचं नोटिसा दिला, त्याचं उत्तर आम्हाला तुम्ही दिलं पाहिजे, त्याशिवाय आम्ही इथनं उठणार नाही. यामागं संस्था बदनाम करायचं काही षडयंत्र आहे वाटायला लागले. आम्हाला दुसरी शंका, अमूल आहे ना, अमूल प्रवेश करायचा प्रयत्न कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करते, कारण बहादर दूध उत्पादकांनी अमूलला बी घातलेलं नाही. अमूल बाहेरचा आहे, अमूल काय करणार आहे, इथं ₹2 जादा दिले आणि दूध नेल. अमूल इथं पशुवैद्यकीय सेवा देणार नाही, अमूल बोनस देणार नाही, अमूल आमचं संरक्षण करणार नाही, अमूल आमचं खाद्य देणार नाही. आणि अशा वेळी मग अमूल ह्याच्यामध्ये या भानगडी करायला काय, अशी सुद्धा शंका दूध उत्पादक म्हणा. चांगलं चाललेल्या संस्था आहेत, सहकार चांगला चालत नाही म्हणून महाराष्ट्रात तक्रार आहे. अशा वेळी गोकुळ 3.5-4 हजार कोटीचा टर्न असणारी संस्था आज लोकांच्या हातामध्ये संस्था आहे, लोकांना विचारलं जाते. अशावेळी हे थांबत असलं तर षडयंत्र वाटायला लागलेलं आहे आणि ते कोण करत असतील तर त्यांना दूध उत्पादक बघून घेतील. आगामी काळामध्ये तुमची भूमिका काय असणार आहे?
ही लढाई चालूच राहील. ही 1200 दूध उत्पादक आज आलेत. आता न्यायालयाने काय सांगितलेलं नाही. निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासाठी यारनी पत्र काढलेले आहेत, त्याचं अजून थांबले. आता शेवटी न्यायालय नसताना निवडणूक प्रक्रिया लोकशाहीमध्ये 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जे अधिकार प्राप्त आहेत शासन व्यवस्थेला, त्याप्रमाणे तिने लवकर प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे. निवडणुका घ्यायला शासन का भ्या लागले? तिने भिताकामाने निवडणूक लावा ना, प्रक्रिया पूर्ण करा लवकरी. हे करून तुम्ही करायला पाहिजे ना. 5 वर्षांना निवडणूक लागली पाहिजे म्हणून आपण झटतोय. मागे लागले उत्पादक घ्या निवडणूक एकदा, पण ती घ्यायला तयार नसेल तर ह्याच्या मागे काय षडयंत्र असं वाटायला लागले.